नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीविरुद्ध मोठी कारवाई. रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींची स्थावर मालमत्ता न्यायालयाने जप्त केली आहे. ही कारवाई यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्याने केली असून आरोपींनी उकळलेल्या पैशातून खरेदी केलेले फ्लॅट आणि शेती जमीन जप्त करण्यात आली आहे. घटनेची पार्श्वभूमी. दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी हनवतखेडा तालुका पुसद येथील रहिवासी अंकुश प्रेमदास चव्हाण यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अपराध क्रमांक 136/2025 नोंद झाला. आरोपींनी संगनमताने फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांकडून रेल्वेतील नोकरीचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले होते. निलेश साहेबराव राठोड, रिधीर भिका जाधव, सौ लता रिधीर जाधव, संदीप तुळशीराम आडे, रितेश उत्तम पवार या टोळीने फिर्यादींकडून लाखो रुपये उकळले आणि त्यातून त्यांनी पुणे जिल्ह्यातील भोर येथे 2 फ्लॅट्स आणि पुसद तालुक्यातील शेलू येथे सुमारे 2 एकर शेतीजमीन खरेदी केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली. पुढील चौकशीत अपहारित रकमेचा वापर करून खरेदी केलेल्या मालमत्तेची माहिती समोर आली. संबंधित कागदपत्रे हस्तगत करून प्रकरण न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने या सर्व स्थावर मालमत्तेवर जप्तीचा आदेश दिला. ही मालमत्ता आता पोलिसांच्या ताब्यात आहे. ही संपूर्ण कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बीजे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नोकरी लावून देतो अशा अवैध आमिषांना बळी पडू नका. अशा प्रकारची माहिती किंवा संशयास्पद घटना आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा हेल्पलाईनवर संपर्क साधा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल. अशा फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांची सतर्कता आणि नागरिकांची जागरूकता खूप महत्त्वाची आहे. बेरोजगारीच्या नावाखाली होणाऱ्या या प्रकारांपासून सावध राहा. अधिक अपडेटसाठी GR महाराष्ट्रशी जोडली राहा.